माई साधू आले घरी, सगळे विघ्न दूर करी, देशी दक्षिणा की जाऊ दुसऱ्या घरी? नाही बाबा दक्षिणा, जा पुढच्या घरी. साधूला नको लावूच माघारी, नाही तर 7.5 लागेल तुझ्या दारी, होशील तू कर्ज बाजारी. देताय बाबा दक्षिणा, ये घरी. माई सून तुझी खूप हुशार, पण फक्त नटायला सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, नाटापाटाच करायच्या कामाचे. माई सुनेचा तुझं पटत नाही, आणि सून 9 वाजल्याशिवाय उठत नाही, सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, उन्हाची किरणं आल्याशिवाय उठतच नाही. माई पोरगा तुझा खूप छान, पण बायकोनी धरलाय त्याचा कान, सांग चुकी बरोबर. बरोबर आहे बाबा. माई पोराला आधी सोडला तू सैल, म्हणून झाला तो बायकोचा बैल, सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, बायकोचा बैलच आहे, नुसता बायकोचाच ऐकतोय. माई नातू तुझा खातोय बोकडावानी आणि दिसतोय लाकडावानी, दिवसभर खातोय पण त्यालाच कळना कुठं जातंय, सांग चुकी बरोबर. बरोबर आहे बाबा. माई तुझ्या मोठ्या नातवाचं नाव निरंजन, छोट्या नातवाचं नाव विहान, सुनेचं नाव नेहा आणि लेकाचं नाव नरेश, सांग चुकी बरोबर. बाबा आता पक्का विश्वास बसलाय तुमच्यावर. माई तुझ्या घरात पैसा भरपूर येतोय पण टिकत नाही, घेतलेलं कर्ज फिटत नाही, सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, पैसा अजिबात घरात टिकत नाही. काय उपाय असला तर सांगा बाबा. सगळ्याचा उपाय आहे माई, 501 रुपये दक्षिणा आण, उपाय सांगतो छान. बरं येताय दक्षिणा घेऊन. रुको जरा सबर करो. आई ते बाबाला चांगले आहेत, त्यांनी मला चॉकलेट दिला आणि विचारलं तुझं नाव काय, तुझ्या पप्पांचं नाव काय, तुझ्या दादाचं नाव काय, तुझ्या मम्मीचं नाव काय. अब तू गया बेटा. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. झाडू कशाला आणलाच म्हणायचं माई? तुला भूक लावून काय राहिला?